सुनेत्रा पवारांची पुण्यामधील मोदी बागेमध्ये भेट चर्चेचा विषय बनलेली आहे। पुण्यामधील मोदी बागेमध्ये भेटींचा सिलसिला आपल्याला बघायला मिळतो आहे। शरद पवारांच्या निवासस्थानी भेटीगाठी वाढलेल्या आहेत आणि अशातच सुनेत्रा पवार यांची मोदी बागेमधली भेट चर्चेचा विषय बनलेली आहे। शरद पवारांच्या निवासस्थानी आपल्याला भेटीगाठी वाढल्याचं चित्र बघायला मिळतं। तर या सगळ्या भेटीगाठींवरती राष्ट्रवादीच्या गोटामधनं काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याही बघूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रावहिनी पवार ह्या मोदी बागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात, त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात। त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत। माध्यमामध्ये वेगवेगळ्या बातम्या दाखवून कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। माध्यमाला विनंती आहे की त्या बातम्या थांबवाव्यात। वहिनी ह्या अजितदादांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी गेलेल्या आहेत। सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला गेले होते मोदी बागेमध्ये। त्यांची जवळपास 1.5 तास ते भेट झाली। राजकीय वैर असलेले आता नंतर कौटुंबिक एकत्र मी तुम्हाला सांगतो ना, ठीक आहे, राजकारणाच्या ठिकाणी ठेवा काय, पण ते कौटुंबिक सख्य आहे, एवढे वर्ष एकत्रित राहिलेलं आहे, ठीक आहे, मन मोठं करून जावंच लागतं। आणि पवारसाहेब जे आहेत शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ आहे त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा, वडिलकीचा ज्यांचा अधिकार ते आहेत, त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली। हेच आहे, मी मंत्री म्हणून आलो नाही, आमदारने पक्ष म्हणून नाही, मी ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आलेलो आहे। आम्ही राजकारणी आहोत, आम्ही मंत्री आहोत, मुख्यमंत्री आहोत, परंतु तुमचा राजकारणामध्ये राजकारण करणं फार वेगळं असतं। ते प्रत्येकजण आपापला करत असतो, जय पराजय होत असतो, पण सामाजिक प्रश्न सोडवताना जे आहे तुमचा जो अनुभव आहे, तुमचं जे आयुष्य याच्यामध्ये गेलेलं आहे, राज्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये कोण कसा काय आहे ही तुमची जी माहिती आहे ती आमच्यापैकी सगळ्यांनाच असण्याची काही शक्यता नाही। त्यामुळे तुम्ही त्या मीटिंगमध्ये येऊन सगळ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, ते दिलं पाहिजे। त्याकरता महाराष्ट्राचे सर्वच पक्ष आणि सर्व विधिमंडळ मराठा समाजाच्या पाठीशी आहे। पण सोबतच ओबीसीतनं हे आरक्षण देऊ नये याकरता पवार साहेबांची, शरद पवार साहेबांची आणि काँग्रेसच्या अनेक नेत्याची भूमिका आहे, पण ती स्पष्टपणे येत नाही। आणि त्यामुळं छगन भुजबळ साहेबांनी घेतलेला पुढाकार योग्य आहे। ते शरद पवार साहेबांशी भेटून या सामाजिक प्रश्नावर सर्वच पक्षांनी मदत करावी। महाराष्ट्र अस्वस्थ आहे, महाराष्ट्र अस्वस्थ आहे। जातीपातीच्या संघर्षामध्ये महाराष्ट्र अस्थिर आणि अस्वस्थ आहे। त्याच्यामुळे सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला दिशा देण्याची गरज आहे। निवडणुकीच्या निमित्तानं जे राजकारण पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, या राज्याचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सदैव मिळावं। तर एकूणच सगळ्या राज्यामधल्या भेटीगाठींच्या सिलसिल्यावरती येणाऱ्या राजकीय प्रतिक्रिया आपण बघितल्या, पण सध्या पुण्यामध्ये चर्चा आहे ती सुनेत्रा पवार यांच्या भेटीची। थेट पुण्यामध्ये जाऊयात, बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी सोबत आहेत। बालाजी, आत्ता तुमच्याकडची माहिती नेमकं काय सांगते? सुनेत्रा पवार यांच्या भेटीवरनं बराच संभ्रम आहे, त्या नेमक्या कुणाला भेटल्या याच्यावरचा संभ्रम दूर झालेला आहे? काय नवीन माहिती समोर येते आहे? काय कोणी स्पष्टपणे या सगळ्या भेटीवरती भाष्य करतंय का? या भेटीवरती स्पष्टपणे कोणी भाष्य आता तरी करत नाहीये। मात्र ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारकडून जी प्रतिक्रिया आलेली आहे की त्यांच्या अजित पवारांच्या बहिणी आहेत, त्या या ठिकाणी राहतात, त्यांना भेटण्यासाठी त्या आलेल्या होत्या। मात्र नेमकं मधी काय झालं, या व्यंगेमध्ये काय झालं हे कुणीही सांगण्यास आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आणि आताची जी भेट आहे ती तात्पुरती तर त्यांच्या त्या बहिणीकडे भेटण्यासाठी आल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र शरद पवारांची प्रकृती सुद्धा चिंताजनक होती आणि त्यांची सुद्धा विचारपूस केली असण्याची शक्यता आहे। मात्र त्यावर स्पष्टपणे कोणी बोलत नाही, कारण या भेटीमध्ये त्यांच्यासोबत दुसरं कोणीही नसल्याचं बोललं जातंय। मात्र आता त्या इथून गेलेल्या आहेत, जवळपास सकाळी 9च्या दरम्यान त्या मोदी बागेत याच दाखल झालेल्या होत्या आणि 1 तास 1.5 तासानंतर सुनेत्रा पवार या
गेलेले आहेत आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत नेहमी पोलीस सुरक्षा असते. यावेळेस कुठलीही सुरक्षा नव्हती, फक्त त्यांची एकच गाडी होती, त्यामुळे सुद्धा मोठा संभ्रम आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे की अजित पवारांच्या बहिणी आहेत त्यांना भेटण्यासाठी आलेल्या आहेत. आणखी तपशीलवार माहिती आपल्यापर्यंत काही पोहोचत नाहीये. मात्र या भेटीची जी चर्चा आहे ती सुरू आहे, कारण कालच छगन भुजबळ यांनी अचानक सिल्वर ओकला भेट दिली. त्यानंतर आज मोदी बागेत स्वतः सुनेत्रा पवार दाखल झालेल्या आहेत. मात्र त्या कुणाला भेटल्या याची आणखी माहिती मात्र समोर येत नाहीये. गुरुप्रसाद.